शेषकाय प्रस्तुतान् शेषान् सुख्यमोहारतिदाञ्जघान पूर्वविद्याय नमोऽस्तु तस्मै ब्रह्मास्मृत्वायुषो वेदं प्रजापतिमधिग्रहत् सोऽश्विनौ तौ सहस्राक्षं सौत्रिपुत्रादिकान्मणिं तेग्निवेशादिकांस्ते तु पृथक् तन्त्राणि ते निरे ब्रह्मणो हि समारब्धा मात्रे अद्येषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टाज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापको विषत्श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः समुदितैः यत्कार्यं प्रतनोति सः समुद्धर्थं हि कार्यस्य वयं न प्रयतामहे। So in Sarata Parikshan, Medasar, we have finished yesterday. Next is Asthisar. पार्षणी गुल्फ जानू अरत्नी जत्रु चिबुक शिरः पर्वस्थूलाः स्थूलास्थि नखदन्ताश्च अस्थिसाराः ते महोत्साहाः क्रियावन्तः क्लेशसहाः सारस्थिरशरीरा भवन्ति आयुष्मन्तश्च. So again a list of pratyanga is given out where you can check for asthisaratva. Parshni is the talus. Then gulfa, the ankle part. Janu, aratni, aratni म्हणजे this middle finger, tip of this middle finger to elbow, that part is called aratni. It is also used as a measurement in रसशास्त्र. की फुटांचे खड्डे खणताना अरत्नी हा हे माप आहे. So this part is called as aratni, forearm ज्याला म्हणता तुम्ही तो. जत्रु, the clavicle bone. चिबुक, हा दंडाचा जो भाग आहे त्याच्या खालचा अवयव, दिस होल चीक्स. शिर हा सर्कम्फरन्स वाईज, हा हेड कंप्लीट. आणि परवा हा फॅलेंजिस joints rather. All these pratyangas, they appears to be sthula in asthisar, relatively broader than usual. अशा असायला पाहिजे. पार्षणी गुल्फ जानू अस्थिसारतेचं परीक्षण आपण करतोय. The bones will be relatively broader and longer and stout. How many of you have checked your own bone mineral density during the camps? Now, where they are putting those electrodes.
at the Gulfas Sandhi only. So they are also checking Sarata at the same point. That is one of the point to be noted. कुठं बघायची ते गुल्फातच बघतायत. The machine is designed that way that it will be pressed against the gulfa and the reading will be taken. So apart from that, Parshni का जो most of the times the Adhyasthi, the commonest disorder of Adhyasthi is Parshni at the Parshni स्थान. तर सारतेचा काय संबंध असेल तो लक्षात घ्या. अध्यस्थी ही विकृती जास्त करून येते ती आत्ता तरी पाहण्यात कॉमनेस्ट आहे ते कॅल्केनियल्सवर ते अस्थिचीच वाढ असते. होते कुठे पार्श्वनीच्या ठिकाणी होते. दॅट मीन्स सारता ऑल्सो विल बी रिफ्लेक्ट ॲट दीज प्रत्यंगात. प्रदोष ऑल्सो विल बी रिफ्लेक्ट ॲट द सेम टाइम पॉइंट्स. Janu is a very regular pratyanga where you get Asthi Sarata also and Asthi Pradosha also. तिथे सुद्धा अस्थींची विकृत वृद्धी झालेले सापडतात तुम्हाला. ऑस्टिओफाइट कॉम्प्लेक्सेस काही वेळेला पटेलाला असतो. टिबियल स्पाइकिंग सापडतो. व्हॉट इज दॅट? तो पार्ट ऑफ द बोन grows in such a way that it takes a form of spike and hurts the patient when the joint was in movement. तर ह्या सगळ्या अस्थि प्रदोषाच्या विकृती आहेत. कुठे जास्त सापडतात बघा. जानू गुल्फ, जानूच्या ठिकाणी हे जास्त, पार्श्वनीच्या ठिकाणी आध्यस्थी. तर these are common points, common asthi which shows asthi sarata also and asthi pradosh also. जत्रू रेअरेस्ट फ्रॅक्चर असतं ते क्लॅव्हिकलचं असतं बघा. युजली फ्रॅक्चर होत नाही. फार आडवं तिडवं पडावं लागतं. पडणाऱ्याचं खप कसं व्यक्त आहे त्यांनी क्लॅव्हिकल फ्रॅक्चर करून घेतलं. बिकॉज इट कॅनॉट बी पुट अंडर प्लास्टर. Immobilization of clavicle is very difficult. Clavicle is also called as beauty bone. एखाद्या बोनलाही ब्युटी बोन म्हणतात. फार विलक्षण आहे. पण शरीरातल्या दुसऱ्या कुठल्याही बोनला न म्हणता क्लॅव्हिकलला ब्युटी बोन म्हणतात. मॉडेलिंग करणाऱ्यांना जास्त माहिती असेल. मला कसं माहिती आहे विचारू नका. ठेवावी लागते माहिती. ही माहिती आपल्याला पाहिजे. म्हणजे ते बोन दिसणं हे लुकडेपणाचं लक्षण नाहीये. त्याला त्या बोनलाच ब्युटी बोन म्हणलेलं आहे. का? तर बिकॉज इट कीप्स द कम्प्लीट बॉडी इन शेप. ते काम आहे. एवढंसं बोन आहे क्लॅव्हिकल. फार मोठं नाही. पण तुम्ही बघितलं तर कम्प्लीट मानेचं रेस्टिंग त्याच्यावर आहे. सहजी तुटत नाही. फार रेअर केसेस सापडतील तुम्हाला क्लॅव्हिकल फ्रॅक्चरच्या. म्हणजे झालं तर दुरुस्त व्हायला वेळ लागतो. तेव्हा अगेन भग्न होण्याची रेअर कंडिशन तिथं आहे. म्हणजे डोंट गो ऑन द साईज ऑफ बोन फॉर सारता. लक्षात येते का बघा. मोठं बोन आहे म्हणजे तिथे सारता बघायची असा अर्थ नाहीये. नाही तर पर्व सांगितले नसते. पर्व स्थूल तर लगेचच दिसतात आपल्याला. दर्शनानेच कळतं. हे एवढाले असतात असे. त्या पर्वांच्या ठिकाणी कार्ष्ण्य, शोथ किंवा पिटिका हे प्रदोषाचे लक्षण आहेत. पण तसं काही नसताना मोठे दिसणं, पर्व स्थूल असणं, ब्रॉडर इन शेप इज सिम्पटम ऑफ अस्थिसारता. मज्जेच्या बऱ्याचशा विकृती तिथे दिसतात. कार्ष्ण्य दिसतं. अरुषाम स्थूल मुलानाम पर्वजानांच्या दर्शन. मज्जा प्रदोषाचं लक्षणच ते आहे. स्थूल मुलाच्या आरुषी पिटिका
कुठं दिसतात? पर्वजानांच्या दर्शनी, पर्वावरती दिसतात. ह्या पिटिका प्रत्येक वेळी पाकाकडे जाणाऱ्या नसतात. तो अपीअरन्स तसा सुद्धा राहू शकतो, पण असा शोध आल्यासारखा इथे दिसतो आणि कृष्णवर्णी असतात. आणि स्थूल मुलांना हॅव्हिंग अ ब्रॉडर बेस, अशा प्रकारची विकृती, प्रदोष. आणि पर्व हा अवयव अस्थि आणि मज्जा दोन्हीचा आहे. मज्जेचा जास्त आहे. वातरक्ताची वेदना पर्वांमधून जास्त सुरू होते, लक्षात घ्या. पण वातव्याधीच्या सामान्य लक्षणामध्ये सुद्धा पर्व संकोच वगैरे लक्षण आलेली आहेत. क्लोनिंग ऑफ फिंगर्स असं म्हणलं की पटकन कळतं, पण पर्व संकोच असं लिहिलं की हे काय लिहिलंय समजत नाही आम्हाला म्हणलं. हे समस्त आयुर्वेद जगाचं दुर्दैव आहे की त्याला स्वतःचीच परिभाषा समजत नाही. खरी गोष्ट आहे. पर्व संकोच म्हणल्यावर समजलं असतं का? पण क्लोनिंग ऑफ फिंगर्स म्हणल्यावर समजलं का नाही तुम्हाला? हाय तर आहे, ऍक्सेप्ट करू, अदरवाईज विल नॉट करेक्ट इट. मग पर्व संकोच असं म्हणायला लागू, म्हणल्यानंतर ते सुधारेल ना. म्हणलंच नाही तर सुधारणार नाही. बट दिस कॅन कम इन वातव्याधी. सर्टन सिम्पटम्स कॅन कम एज अ पार्ट ऑफ मज्जा प्रदोष, वातरक्त. So a smaller pratyanga of the body, parva, but seat of so many disorders can give rise to. त्यामुळे उसको हलके में मत लेना. म्हणून म्हणलं की अस्थीसारतेची सगळी लक्षणं बृहत अस्थित मध्येच दिसतील असं नाही. दादर तुम्ही बघितलं तर त्याच्यातले गुल्फ जानू हे संधी आहे. अरत्नी हा एकच पार्ट असा आहे की जिथे लॉंग बोन तुमच्या बघण्यामध्ये येणार आहे, तपासण्यात. त्यातही बघा बाह्वस्थी घेतलेला नाही, हा घेतलाय. पूर्वस्थी घेतलेला नाही. अस्थिसारथीच्या लक्षणामध्ये आलेले नाहीत मोठे लॉंग बोन्स आलेले नाहीत. विचार पार्ट ऑफ वलय असते, नलक असते, सॉरी, ते आलेले नाहीत. बारकी बारकी हाड आली आहेत. So again, सारता डझंट मीन मोठ्या अस्थींच्या मध्ये शोधायचे. स्मॉल पार्ट्स ऑल्सो आर मोर इम्पॉर्टंट. दे शो मोर सारवान अस्थि धातू. म्हणून नलकास्थित शोधलेली नाही, हे सगळे बारके बारके भाग घेतलेले. हा जो भाग असतो चिबुक, हा नुसता चिबुक म्हणजे इथं अस्थि नाहीच आहे. अस्थि आहे गंडास्थी आणि हन्वस्थी. बट these two forms should be broader. हा भाग ब्रॉड दिसला पाहिजे. दॅट इज द साइन ऑफ अस्थि सारता. त्याच्यामध्ये लटकलेले हे मांस आहे जे चिबुकाला तयार करणार आहे. त्याला आधार देणारे जे आहेत ते अस्थि ब्रॉड पाहिजे. ह्या अर्थाने तो आलेला आहे. स्नायूंचा आधार कोण आहेत? अस्थि आहेत. स्नायू शरीरात काय सांगतात बघा, अस्थीनी आलंबनम कृत्वा न पतंती शिर्यंते पतंती वा. स्नायू कसे लटकलेले गुणाला आहेत? त्या अस्थीला लटकलेले आणि म्हणून ते गळून पडत नाहीत. एक स्नायू दुसऱ्याला बांधून ठेवला असता तर काय झालं असतं? जरा ओढला की गेली, गाठ सुटली, हा इकडं तो तिकडं, झालं असतं का नाही सांगा. म्हणून सगळ्यात पार्थिव अशा अस्थीला हे स्नायू लटकवलेले आहेत, चिकटवलेले आहेत. आणि अस्थीनी आलंबनम कृत्वा न शिर्यंते पतंती वा. म्हणून ते क्षरण होत नाहीत किंवा पडत नाहीत. जेव्हा अस्थीपासूनच वेगळा होईल त्यावेळेला पडेल. म्हणजे लिगामेंट टॉर्न होणं आणि टिअर होणं याच्यात वेगळा पण आहे. तुटलं अस्थीपासून, वेगळं झालं, जुळवणं अवघड आहे. पण मध्ये फाटलं बिटलं तर कॅन बी क्युअर. तसे पेशंट आहेत आपल्याकडे लिगामेंट टिअरचे.
पण कम्प्लीट जर तुटलंच तर काय होईल, सांधा मोकळाच होईल ना, वेगळाच होईल तो. दॅट नीड्स टू बी करेक्टेड बाय सर्जरी. तिथं सर्जिकल हँड पाहिजे. किंवा हे स्नायू आहेत ते सगळे अस्थिच्या आश्रयाने आहेत. दॅट्स वाय अस्थिसारता ऑल्सो बिकम्स इम्पॉर्टंट इन केस ऑफ स्नायुबल. ते परस्पर स्तंभ आहे ना तो. दे आर कॉम्प्लिमेंटिंग इच अदर. If asthi is not sufficiently dridha, it will not allow the snayu to be, it will not hold the snayu in good state. There can be more injuries, muscle injuries. म्हणून अस्थि पण चांगला पाहिजे. आणि तो चांगला असण्याची ही लक्षणं इथं बघायची आहेत सांगतो. तो पर्व स्थूलः, शिर स्थूलः, डोकंही मोठं पाहिजे. रिलेटिव्हली ब्रॉडर, बिगर स्कल इज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अस्थिसारता. काही काही लोकांचं डोकं खूप जड असतं बघा. याचा अनुभव जास्त करून आयांना असतो, कारण त्यांच्या मांडीवर डोके असतात. कोणाचं जास्त जड आहे, कोणाच्या डोक्यात बुद्धी आहे आणि कोणाच्यात कांदे बटाटे भरले. त्याचं सम्यक ज्ञान आया देऊ शकतात. पण जन्मताच काही त्यांचं डोकं मोठं असणं वाईट नाहीये, अस्थिसारतेचं लक्षण आहे. कारण हा अस्थि जेवढा स्ट्रॉंग असेल, आतमध्ये काय आहे, मज्जा आहे, मस्तुलुंग आहे, सर्व इंद्रियांचा आधार आहे, ते अधिष्ठान आहे सर्व इंद्रियांचं. त्याला प्रोटेक्शन जेवढं हार्ड अस्थिचं असेल, कपाल अस्थि जेवढा तिथला शिरक कपाल हा स्ट्रॉंग असेल, इट्स बेटर. अँड ऑल्सो दॅट डोम शुड बी बिगर इनफ, ब्रॉडर इनफ. इट विल प्रोटेक्ट द मज्जा विदिन प्रॉपरली. ह्यासाठी शिर घेतलं. इंटरेस्टिंग चॉईसेस आहेत. काय लॉंग बोन नाही आलेले, व्हेरी इंटरेस्टिंग. अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा वाचायला लागलात की काही गोष्टी वेगळ्या समोर येतात बघा. ही समज पहिल्या वर्षी नसते आणि नसावीच. कशाला, हळूहळूच वाढत जाऊया ना. एकदम वयात कशाला यायचं, पुढे धोके असतात. पण बघता बघता ह्या गोष्टी जाणवत आहेत का बघा. कोणते अवयव नेमके घेतलेले आहेत. त्याच्या आणि पुढे गेलात, गुल्फ आणि जानू ही दोन मर्म पण आहेत. दोन्ही संधी मर्म म्हणून वर्णन केलेली आहेत. आणि बहुतेक वेळा संधिगत वात पहिला ट्रिगर इथं असतो, आयदर जानू किंवा गुल्फ. त्यातही जानू जास्त, गुल्फ कमी, पण पहिला ट्रिगर तिथं संधिगत वाताचा. मग बाकीच्या ठिकाणी तो जातो. मग एखाद्या माणसामध्ये जर जानुसंधी पहिल्यापासून सुरुवात झाली आहे संधिशूलाची आणि मग इतर संधींमध्ये गेलाय, तर तो इतर ठिकाणी कुठल्या ठिकाणी गेला हे ह्या संदर्भामध्ये शोधण्याचा प्रयत्न करा. की अस्थिसारतेमध्ये आलेल्या इतर अवयवांच्या मध्ये गेलाय का तो. म्हणजे जेव्हा प्रदोष निर्माण होतो, द कोर्स ऑफ दॅट प्रदोष, प्रोग्रेस ऑफ दॅट प्रदोष ऑल्सो गोज धिस वे और व्हॉट. पॉलीआर्थरायटिसचे पेशंट भरपूर येतात आपल्या पाहण्यामध्ये. ती ऑर्डर प्रत्येक पेशंटमध्ये विचारायची, काहीतरी क्ल्यूज लागू शकतात आपल्याला. पहिल्यांदा जानुसंधी झाला, मग कुठं गेलं नंतर, फ्रॉम देअर व्हेअर, सेकंड जॉईंट कुठला दुखायला लागला. समटाइम्स पेशंट मे टेक सम टाइम टू रिकॉल ऑल इट इज. गिव्ह हिम सम टाइम. All the patients will not be ज्ञापक enough. They may not recall. But it may be interesting to find whether we get some connection into that or how the disease has progressed. ते जे स्थानसंश्लेषित आहेत ते कुठून कुठे गेले, काही कनेक्शन त्याच्यामध्ये करता येते का आपल्याला.
म्हणजे याच्यामध्ये वंशण संधी सांगितलेला नाही, जो अस्थि व स्रोतसाचं मूल आहे, पण सारतेच्या वर्णनात वर्णन नाही. पण वंशण संधिगत व्याधी जे आहेत ते चिकित्सेला साध्य नाही आहेत. कॉमनेस्ट आता जो प्रकार सापडतो एव्हीएन, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस, मोस्ट कॉमन जॉईंट अफेक्टेड इज हिप जॉईंट. मॉडर्न मेडिसिन मध्ये डिफिकल्ट टू ट्रीट आहे, प्रोग्रेसिव्ह असतो. स्लोली द मुवमेंट ऑफ हिप जॉईंट गेट्स रिस्ट्रिक्टेड अँड पेनफुल. फ्रॅक्चर्स वगैरे मध्ये सुद्धा भग्न होतो, त्यावेळेला हा जॉईंट जेव्हा भग्न होतो त्याला बॉल अँड सॉकेट जॉईंट म्हटलंय. अनेकदा ओल्ड एज मध्ये फ्रॅक्चर होताना ह्याच जॉईंटचं होतं. साधं पडल्याचं निमित्त पाय कुठेतरी घसरला आणि पडले आणि हा जॉईंट लिव्हरेज बसल्यासारखा असा कटकन मोडतो. अँड मेनी टाइम्स यू विल फाइंड ड्युरिंग हिलिंग द लेग गेट शॉर्टन्ड. क्लिनिकल आस्पेक्टही बघायचे आपल्याला, नुसती सारता बघायची नाही. तर त्यांच्यामध्ये शॉर्टनिंग दिसतं नंतर झालेलं हिलिंग होताना. एक पाय लहान होतो किंवा ज्यांच्यामध्ये अशा प्रकारची विकृती दिसतीये त्यांना विचारा, हे खुब्याचं हाड मोडलं होतं का? तुमची ऑब्झर्वेशनल पॉवरचं ॲप्रिसिएशन मिळेल पेशंटला. हो, तुम्हाला कसं कळलं? नाही, ते आम्हाला कळतं, नाही ते हो का नाही ते सांगा. पेशंट असा चालतोय, पाय लांडा आहे हे समजतो. काही काही वेळेला नंतर लोक हिल्स अनइव्हन करून घेतात मुद्दाम, चालताना त्रास होऊ नये म्हणून. तर दिस हॅपन्स. शॉर्टनिंग होतं तिथं. हा कॉमन पॉइंट आहे. अस्थिवाहनाम स्रोतसाम वंशणो मूलम आहे ना, वंशण मूल आहे संधयष्ट, पण त्याचं वर्णन अस्थिसारतेमध्ये नाही. म्हणजे अस्थि धात्वग्नीकडून उत्पत्ती अस्थिची आहे ती त्या मूलस्थानात घडेल, पण सारता एल्सवेअर तपासायला लागेल. कारण तो विशुद्धतर धातू तपासायची ठिकाणं वेगळी आहेत. हा त्यातला वेगळेपणा लक्षात घ्या. आणि त्या अर्थाने जर बघितलं तर बहुतेक कुठल्याच स्रोतसाचं मूलस्थान हे सारतेत तपासणीचं स्थान म्हणून नाही आलेलं आहे. इंटरेस्टिंग. कारण सारता तपासायला तो धातू पचन नुकतंच झालंय ना ते आता, त्यातनं सारवान भाग वेगळा काढायचा आहे, मल वेगळा काढलाय आणि मग तो सार सेटल झाला सगळे जाऊन. तर ती ठिकाणं वेगळी आहेत, ती मूलस्थानं नाही आहेत. त्यामुळे सारता कुठेही बघितलं तर मूलस्थानामध्ये तपासणी नाहीये, अन्यत्र आहे. म्हणजे स्रोतस परीक्षण आणि सारता परीक्षणातला फरक लक्षात येतोय का बघा. स्रोतस परीक्षणामध्ये त्या धातूचा मेटाबॉलिझम तपासायचं आहे आपल्याला. धात्वग्नीचं कार्य कसं होतंय आणि प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन इज डील्ड इन स्रोतस परीक्षण and the end product is assessed in sarata. How much it is strong enough, pure enough, ते दुसरीकडे तपासलंय. होईल दिसेल, पण ती सारता तपासायची ठिकाणं दुसरी आहेत. मूलस्थानातली विकृती दुरुस्त केली की ती सारता दुरुस्त होईल, नाही असं नाही. म्हणजे कुठल्याही कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट वेगळं असतं, मार्केटिंग युनिट वेगळं असतं. तसं आहे ते. मॅन्युफॅक्चरिंग चालतं तिथनं मार्केटिंग चालत नाही, हो ना. ते पॅकिंग बिकिंग झाल्यावर माल सर्क्युलेट दुसरीकडनं होतो. मॅन्युफॅक्चरिंग बोंबललं की मार्केटिंग बोंबलतं. तसे हे भाग आहेत. फरक काय करायचं? स्रोतस परीक्षण का शिकायचं वेगळं आणि सारता परीक्षण का शिकायचं वेगळं, कळला पाहिजे ना मुद्दा. तर ह्या गोष्टी नोट करा.
याच्यात कुठेही मूलस्थानाला का नाही स्थान दिलं? सारता कुठं बघायची आम्ही? ती दुसरीकडे बघायची. तिथं स्रोतसाची मूलस्थानं घेतलेली नाहीत. कारण स्रोतस एक आहे परिणाम आपद्यमानानाम धातूनाम अभिवाहिनी भवन्ति आहे अर्थ नाही. ते परिणत धातू नाही आहेत, ते परिणाम आपद्यमान धातू आहेत. एक फिनिश प्रॉडक्ट नाही येते. मग तो नंतर फिनिश प्रॉडक्टचा सप्लाय कुठं कुठं होतोय ती स्थानं तपास. दोज विल बी द पॉइंट्स टू बी असेस्ड फॉर सारता परीक्षण. हाऊ फार द फिनिश प्रॉडक्ट हॅज कम आउट गुड इनफ. दोज पॉइंट्स विल बी डिफरंट दॅन स्रोतस परीक्षण. अशा पद्धतीने तो फरक ठेवला पाहिजे करायला. स्थूल अस्थि नख दंताश्च अस्थिसाराः. पुढे आणि वर्णन असं केलं की स्थूल अस्थि नख आणि दंताहाच. नाउ ही जनरलायझिंग दिस थिंग्स. ऑल द अस्थिज appears to be स्थूल. आता इथं स्थूल या शब्दाचा अर्थ दोन्ही अर्थाने घ्यायचा आहे, इन लेंथ ॲज वेल ॲज इन ब्रेड्थ. आपल्याकडे जनरल सुद्धा वर्णनं कशी करतात बघा, की नाही ती जरा थोराड बांधायची आहे किंवा तो जरा थोराड हाडाचा आहे. थोराड हाडाचा म्हणजे मोठा आहे, जरा धिप्पाड अंगापिंडानी, आणि त्याच्यामध्ये बऱ्याचदा हाडाचं वजन जास्त असतं. नॅचरली जर तुम्ही बघितलं तर कठीण भाव हे पितृजे भाव आहेत आणि मृदुनी मातृजानी असं वर्णन साधारणपणे आहे. त्यामुळे अस्थि वगैरे जे आहेत हे पुरुषांच्या मध्ये जास्त वजनदार असतात. त्यांच्यामध्ये अस्थीचं वजन जास्त असतं. आणि जनरली सुद्धा हाईट हे ते बिल्ड आणि यावाईज जास्त स्टाउट अस्थि तुम्हाला पुरुषांमध्ये दिसतील, कारण ते कठीण स्थिर भाव आहेत ते पितृजे भाव आहेत सगळे. आणि स्त्रियांच्या मध्ये वजन जे असतं ते मांसमेदाचं वगैरे जास्त असतं. असं एक जनरल हे दिसतं. त्याच्यात जेंडर बायस लक्षात घेऊ नका. काय इट इज नॅचरल, जे आहे नॅचरल कॉन्स्टिट्यूशन ते असं आहे. आणि त्याला लॉजिक आहे. स्थिराणी पितृजानी आणि मृदुनी मातृजानी, ते गर्भाच्या संदर्भामध्ये सांगितलेले भाव आहेत ना, तिथपासनं जडणघडण तशी होते. आणि हा स्थिर भाव आहे. त्यामुळे थोराड बांध्याची मुलं हे ऍक्सेप्ट होतात समाजामध्ये. पण तेच जर एखाद्या मुलींच्या बाबतीत असेल थोराड बांधा, लग्न जुळायला प्रॉब्लेम होतो. कारण तेवढ्या उंचीचा धिप्पाड मुलगा मिळायला पाहिजे ना. सगळ्याच अंजलीबाईंना राणा मिळणार नाही. राणा एखादाच असणार, तो सगळ्या अंजलीबाईंना कसा मिळेल, हा प्रॉब्लेम होतो. पण असा मिळू शकतं, सापडू शकतं की स्थूल अस्थि नख दंताश्च अस्थिसारा. हे सगळे अवयव प्राधान्याने अस्थीचे अवयव आहेत. दंत नख. अँड ॲज अ रिझल्ट ऑफ ऑल दिस अस्थिसार पुरुष आर महोत्साह, ऑलवेज फुल ऑफ एनर्जी, वर्कहॉलिक सापडतील, क्रियावंतश्च, अहोरात्र काम करू शकतात, थकण्याचा विषय नसतो. अगेन याच्यासाठी माणूस खूप लांब रुंद हाडाबिडाचाच पाहिजे असं नाही. आहेत ते अस्थि सारवान असतील तरी तसं दिसेल. मी परवा उदाहरण तुम्हाला खडीवाले वैद्यांचं सांगितलं होतं. जबरदस्त कामाचा झपाटा होता, असे बारीक होते, पण काम इतकं प्रचंड करायचे की तरुण जे त्यांच्या बरोबर असतील त्यांची दमछाक व्हायची यांच्या बरोबर स्पीड मेंटेन करताना. तर तसं सापडू शकतो. ते महोत्साह हा क्रियावंतश्च दोन्ही असतात. फुल ऑफ एनर्जी अँड वर्किंग कपॅसिटी, ट्रिमेंडस वर्किंग कपॅसिटी. त्या निमित्त दृष्टीने मोदींचं परीक्षण करायला मिळालं तर मजा येईल. त्याशिवाय 16-18 तास काम करणं शक्य नाहीये. बरेचसे लोक आहेत राजकारणामध्ये, पण हा स्टॅमिना सगळे नाही दाखवू शकत. याचं कारण तिथं असू शकतं.
आणि त्यांचं सुद्धा तुम्ही जर बघितलं अंगपिंड मजबूत आहे तसे. ते 56 इंच छातीवरून विनोदाचा भाग सोडून द्या, पण ताकद असलेली व्यक्ती आहे. बाकी राजकीय ताकदीचं मी बोलत नाही, दिसायला सुद्धा दिसतंय की सस्टेन झाले नसते नाही तरी. दिस इज अ व्हेरी डिफिकल्ट ग्राइंड. ह्या वेळेला जर बघितलं असतं तुम्ही तर 7 फेजमध्ये त्या निवडणुका झाल्या अँड क्लोज टू 150 रॅलीज ही ॲड्रेस्ड. इवन नितीन गडकरी वन्स गॉट ड्राउंड, स्टेजवरच पडले, साखर कमी झाली आणि काय 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 झालं. पण मोदींच्या बाबतीमध्ये असं शेवटच्या 1-2 सभांमध्ये जरा असं वाटायला लागलं होतं की घसा जरा आता बसायला आलाय बहुतेक. बट ही गॉट इट रिकवर्ड. त्या गुहेत जाऊन बसली, तिथं रिकवर करून आले पुन्हा आपल्या रिचार्ज होऊन. शांतपणे विश्रांती दिली त्या घशाला, त्यांनी आले परत. बट अदरवाईज जर तुम्ही बघितलं तर शरीरावर कुठेही थकल्याचं चिन्ह नव्हतं. इज क्लोज टू 70 ना. ॲप्रिशिएबल आहे. हे समोर दिसणारं उदाहरण म्हणून सांगतो. बाकीचं सोडून द्या. पॉलिटिकल ॲफिलिएशन्स यू पुट असाइड. आपल्या दृष्टीने ॲज अ सारथेचं लक्षण म्हणून काय काय दिसतात बघा. दमदार आवाज आहे, टिकून येतात ते हे असतात. महोत्साह आणि क्रियावंतश्च आणि क्लेशसहा. ह्या वेळेला ग्रीष्म ऋतू इतका भयानक होता. ऑलमोस्ट द टेम्परेचर ऑफ इंडिया इज ॲव्हरेज 40. पॉलिटिकल टेम्परेचर 100च्या वर असतं, ते सोडूनच द्या. पण हे टेम्परेचर आपलं नॉर्मल टेम्परेचर सुद्धा ॲव्हरेज 40 होतं. त्या ह्याच्यामध्ये एवढ्या रॅलीज घेणं दिवस आणि उन्हातानाच्या हिंडून सगळीकडे काय AC-BCची व्यवस्था नसते आणि मांडवाला AC लावून काय फायदा नसतो. समोरनं उन्हाच्या दळ्या मारत असतात. काही तसा फायदा नसतोय त्याचा. सो इट इज क्वाईट टॅक्सिंग फॉर ऑल ऑफ देम अँड ही सस्टेन टू दॅट. अँड स्टार कॅम्पेनर म्हणून त्यांना जास्त सभा घ्याव्या लागल्या. तर इट इज व्हेरी क्रेडिटेबल इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ही हेल्थ वाईज आय एम टॉकिंग. क्लेशसहा ते अस्थिसार शरीर असेल तर ते क्लेशसह असतं. इट कॅन सस्टेन टू एक्झर्टिव्ह वर्कआउट्स. म्हणजे एक मजेशीर ऑब्झर्वेशन करता यायचं आम्हाला. आम्ही कॉलेजमध्ये असताना NSSची शिबिरं व्हायची. त्याच्यामध्ये श्रमदानाचा दिवस असला की सारता काढायची. जे शेवटपर्यंत त्या श्रमदानामध्ये उत्साहाने असतील ते अस्थिसार बाजूला काढायचे. आणि सुरू झाल्या 15 मिनिटात जे बसले ते मेद, क्लेश असहत्व, रक्तसार, मेदसार 2-3 मिनिटातच बसलेले. नाही बाबा आपल्याच्यानी नाही होणार आहे, कसलं काय काढतात श्रमदान म्हणे. काही पोरं बिरं अशी असतात की जी मुली पण काही असतात त्याच्यामध्ये शेवटपर्यंत ते दगड उचलणं, कचरा बाजूला करणं वगैरे, त्या गावाची सफाई करून द्यायची. एक दिवस श्रमदानाचा असायचा. ज्यांना टाळायचं असेल त्या दिवशी त्यांचं पोट बिघडायचं. मग आय एम नॉट फिलिंग वेल वगैरे ते सुरू व्हायचं नाटक. बट दोज हू सस्टेन टू दॅट ड्रील दे आर अस्थिसार. म्हणजे आर्मीतल्या लोकांना हे असणं किती आवश्यक आहे बघा. त्यांची ते ड्रिल्स फार भयानक असतात. नॉर्मल पर्सन विल नॉट सस्टेन टू इट. नाना पाटेकरनी तो प्रहार केला होता तेव्हा ही हिमसेल्फ हॅज टेकन ट्रेनिंग, मिलिटरी ट्रेनिंग घेतलं होतं त्याने आधी. ते नानाला शक्य आहे, पण गेऱ्यागाबाळ्याचे काम नाही ते. व सगळे गेले आणि घेतलं ट्रेनिंग होणार नाही. बाकीचे आपले डमी वापरतात. त्यातले सगळे स्टंट त्यांनी स्वतः केले आणि ते ट्रेनिंग घेऊन केले. इट्स व्हेरी क्रेडिटेबल. तर ते अस्थिसाराशिवाय शक्य नाहीये ते क्लेश सहन करणं. आणि सार स्थिर शरीरा भवंती, सार स्थिर शरीरा भवंती अँड ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट आयुष्मंतश्च दे विल लिव्ह लॉंग बिकॉज द बॉडी will not degenerate, deteriorate fast because of
द स्टाउटनेस अँड स्टर्डिटी ऑफ अस्थी. म्हणजे हे रिफ्लेक्शन बाकीच्या धातूंवरही जाणार आहेत, लक्षात घ्या. आणि आता एक्झॅक्टली तुम्हाला अपोजिट केस दिसत आहेत की पहिला अस्थित डिजेनरेट व्हायला लागतो. बाकीच्या धातूंचं विचारूच नका. वयाच्या 30-35 लोकांच्या बॅकबोन मध्ये डिजेनरेटिव्ह चेंजेस. 50 कडे आले की इकडं डिजेनरेटिव्ह ऑस्टिओआर्थरायटिस. हाऊ द बॉडी विल लास्ट 100 years. Halfway down, it is showing signs of degeneration. How it will last for 100 years then? तर ते सारं स्थिर शरीर राहत नाही मग. That's why you will find hardly there is any person who is lasting 100 and it becomes a news, breaking news होते की bones break न होता 100 years जगला. is a breaking news. पूर्वी काळी होते लोक, पुष्कळ असायचे, मागच्या पिढीपर्यंत होते. आता इथून पुढे सापडणार नाहीत. अँड बिईंग वर्किंग इन द प्रोफेशन वी हॅव टू बी एक्स्ट्रा केअरफुल. कारण बऱ्याचदा आपलं असं होतं की दुसऱ्यांची काळजी घेताना आपण स्वतःची विसरतो. इट बिकम्स ऑब्व्हियसली. आणि मध्ये एक इंटरेस्टिंग फाइंडिंग आली आहे, काही एका संस्थेने सर्वे केला त्याच्यामध्ये, की द ॲव्हरेज एज ऑफ पेशंट्स इन इंडिया हॅज गॉन अप टू 75-80 अँड ॲव्हरेज एज ऑफ डॉक्टर्स इज 55. इंटरेस्टिंग. म्हणजे दुसऱ्याला जगवताना आपण लवकर मरतोय. त्यामुळे याची काळजी घ्या, स्वतःची आधी काळजी घ्या. आपलं शरीर आधी सारं स्थिर शरीर बनवा. तर हे अस्थिसारतेमध्ये शक्य आहे. म्हणजे अस्थि धातू जर सारवा नसेल, मेल्यानंतर सुद्धा गंगेत सोडायला अस्थि असतात, लक्षात घ्या. त्या टिकतात, त्या आगीला सुद्धा दाद देत नाहीत. अस्थिन विनश्यंती साराणी येतानी देहिनाम. बाकीचं शरीर जळून जातं पण अस्थि राहतात, आणि त्याच तुम्हाला त्या मडक्यात भरून देतात गंगेत टाकायला. इट्स अ मोस्ट लास्टिंग एलिमेंट ऑफ द बॉडी and that gives saratva and sthiratva to the body in general also. म्हणून तो चांगला स्ट्रॉंग राहायला पाहिजे. आत्ताच्या काळामध्ये बरेचसे विकार त्या अस्थिच्या विकृतीतून आलेले सापडतील तुम्हाला. and if it is not stable and sthira, stout, sturdy, it reflects on the performance of other dhatus as well. कारण धारण हे अस्थिचं कार्य आहे. तेच बिघडलं तर बाकीच्या धातूंचं धारण कोण करणार आहे? बिकॉज दे कॉम्प्लिमेंट इच अदर दॅट वे. म्हणून सार स्थिर शरीराः भवन्ति आयुष्मन्तश्च. अस्थिसार आहे तो आयुष्मंत आहे. पुढे मज्जसार मध्ये मृदू अंगाः बलवन्तः स्निग्धवर्णस्वराः स्थूल दीर्घ वृत्तसंधयश्च मज्जसाराः. अंग ही मृदू, पुन्हा मज्जा हा स्निग्ध धातू आहे. अस्थिचं पूरण करतो पण स्निग्ध आहे. मेदाच्या स्नेहाशी त्याचा जास्त रिलेशन आहे. मध्ये खरं अस्थि आलाय फक्त, आणि हा गुरुतर स्नेह आहे मज्जा हा मेदापेक्षा. मेदाचं कार्य स्नेह नाही, याचं पूरण आहे. तर हा जास्त घन आणि गुरु स्नेह आहे, लक्षात घ्या. मेदाचा जो स्नेहभाव आहे तो द्रवतेने युक्त असणार आहे, कारण तो स्नेहन करणार आहे. इट विल ओलिएट द थिंग्स, विल कीप देम मॉइस्ट. इट हॅज टू बी इन सेमी solid form at the most, but one who is feeling the asthi from within has to be solid enough. म्हणजे कढवलेलं तूप पातळ
थोडंसं सेमी सॉलिड असतं बघा, ते अगदी घट्ट गोळा नसतो. आणि पनीर, दोन्ही मिल्क प्रॉडक्ट आहेत, पण ते पनीर कसं असं घट्ट असतो ना, तर हा मज्जा असणारे तो त्या स्वरूपातला आहे. तो घट्ट असल्याशिवाय पूर्ण होणार नाही. पातळ असतं तुपासारखं, तर ते ओतलं ह्या बाजूने खालून निघून गेलं, असं होईल का नाही? राहिलं पाहिजे ना आतमध्ये. म्हणजे त्या मज्जेचं स्वरूप काय असायला पाहिजे? स्निग्ध, गुरु आणि घन. इट हॅज टू बी. आणि तशा प्रकारचं असल्यामुळे, ते स्निग्ध असल्यामुळे मृदू अंग हा अंगांना मृदुता देतो. म्हणजे मेदाकडून येणारी मृदुता आहे आणि मज्जेकडची पण मृदुता आहे, मार्दव आहे. पण हे मार्दव कसं, ही मज्जा अस्थींना फील करते. सो दिस मार्दव विल बी मोर रिस्पॉन्सिबल फॉर कीपिंग द इलॅस्टिसिटी ऑफ डिफरंट बॉडी पार्ट्स इंटॅक्ट. शुष्क वृक्ष झालेले अस्थि कसे असतात, त्यांनी काय सांगितलं की दारू शुष्क मिवा नामे शरीरम तस्य धीर्यते. ते तुटतात, असे तुटू शकतात. म्हणजे काय कमी पडलं, आतला स्नेह कमी पडला मज्जेचा, कटकन मोडलं. आतनं पोकळ झालेली फांदी असते बघा झाडाची, जर असा जाताना सुद्धा आपण असा हात लावला की कटकन मोडते. बघितलं तर आतमध्ये सगळी पोकळ झालेली असते. पण तेच आतमध्ये चांगलं सारता असलेली फांदीला तुम्ही लटका, बरं का होते बघा, काय होत नाही. दॅट मीन्स दिस इज सार ऑफ अस्थि. आणि तो त्या अस्थीची जी काही क्रिया आहे, इट मेंटेन्स इट. म्हणजे इथं मार्दव याचा अर्थ मेदासारखं घेऊ नका. सॉफ्टनेस अपेक्षित नाहीये. इलॅस्टिसिटी ऑफ डिफरंट बॉडी पार्ट्स, देअर एबिलिटी टू बेंड इन डिफरंट वेज टू परफॉर्म सम सर्टन फंक्शन्स. त्याच्या क्रिया आहेत. वाकणं, असं आंतरविवर्तन आहे, पश्चात विवर्तन आहे, हे सगळं होण्यासाठी सुद्धा मार्दव असायला पाहिजे ना. ते हाडं स्टीप झाली की होतं का? नाही होत, स्तंभ होतो इथं. ही कार्य मृदुअंगाची आहेत. हे मार्दव अपेक्षित आहे मज्जसारतेमध्ये. The elasticity which is required to perform different functions of asthi sandhi, that comes from majjasarata. बलवंतः, बलवान असतात. स्निग्ध वर्ण स्वराहा, मज्जेचा स्निग्ध स्वर आणि मेदाचा स्निग्ध स्वर याच्यात थोडा आणि फरक येणार आहे. मज्जा ही गंभीर धातू आहे, तो स्वर स्निग्धाबरोबर गंभीर असेल. वर्ण हा सुद्धा स्निग्ध असणं, अत्यंतिक स्निग्ध असणं, नजरेला जाणवणारा भाव असेल. स्थूल दीर्घ वृत्त संधय, especially it reflects on sandhi, and the sandhi in majjasar are sthula, dirgha, sthula broader, dirgha in length, लांबवर लांब लचक असे असतात, ब्रॉड असतात, रुंद. आणि वृत्त सर्क्युलर, ओबडधोबड नाही, गोल असा एकदम स्मूथ आणि गोल. स्निग्ध, मज्जेच्या स्निग्धता रिफ्लेक्ट होते त्या अस्थि संधीवरती बरोबर, आणि त्याला एक असा गोलाही देते. म्हणून वृत्तसंधय हे मज्जसारतेचं लक्षण आहे. ते दीर्घायुषः बलवंतः, ॲज अ रिझल्ट ऑफ मज्जसारता, पीपल ऑफ मज्जसारता आर दीर्घायुषी, बलवान. श्रुतवित्त विज्ञान अपत्य सम्मान भाजश्च भवन्ति. तर जसे जसे तुम्ही शुक्र धातूकडे जाल तसं तसं सारता चांगली असणं हे अपत्य प्राप्तीसाठी उपयुक्त आहे त्या धातूंची. कारण त्यातून पुढे शुक्राची निर्मिती, त्यातून पुढे अपत्य निर्मिती अशी होणार आहे. म्हणून शुक्र सारतेमध्ये सुद्धा अपत्य सम्मान भाजश्च भवन्ति असं आलं. पुढे शुक्र सारतामध्ये सौम्या हा सौम्य प्रेक्षिण हा, दिसायला अतिशय सौम्य. शुक्र हे सौम्य आहे.
शांत अशा प्रकारचे दिसणारे लोक असतात. सौम्य प्रेक्षिण, त्याचं बघणं हे सुद्धा इतकं निर्व्याज असतं की कुठलाही कपट नाही, काय नाही. ते बघण्याने सुद्धा आपल्याला बरं वाटावं. असे सगळे आता चांगले गुण बघितले तर त्या शुक्रसारतेमध्ये आहेत. त्यांची दृष्टी कशी असते? क्षीरपूर्ण लोचना इव, जण दुधाने भरलेले डोळे असतात. दूध हे सात्विकतेचं प्रतीक आहे, सौम्यत्वाचं प्रतीक आहे. म्हणजे इतके शांत आणि स्निग्ध डोळे दिसतात की जणू काही दुधाने भरलेले हंडेच. साहित्यिक उपमा आहे, क्षीरपूर्ण लोचना इव. घरातलं दूध संपलं म्हणून त्याला भांडं लावू नका. उपमा आहे, इव विसरू नका त्यातला. काय क्षीरपूर्ण लोचना इव प्रहर्ष बहुला, म्हणजे दुधाच्या भांड्याकडे बघितल्यानंतर जसा आपल्याला आनंद होतो तसं या लोकांच्या डोळ्यात तो आनंद साठलेला असतो. दे आर सो चीअरफुल, इट रब्स ऑन अदर्स ऑल्सो ॲज वेल. अशा प्रकारचं एखादं व्यक्तिमत्व जो आल्यानंतर इट कॅन चेंज द कम्प्लीट ॲटमॉस्फिअर टोटली. ती सगळी मरगळ बिरगळ आलेली जाऊ शकते अशा लोकांच्या. हे मज्जस शुक्रसारतेचं वर्णन म्हणून वर्णन केलंय. आणि त्याच्यानंतर मग शारीर भाव काय कसे काय काय रिफ्लेक्शन येतं बघा. स्निग्ध वृत्त सार सम संहत शिखर दशना, एवढं सगळं वर्णन दातांचं आहे. फक्त शुक्रसारक माणसाचे फक्त दात बघायचे आणि त्याच्यामध्ये एवढे भाव बघायचे. किती आहेत बघा. ते दात कसे दिसतात? स्निग्ध दिसतात. वृत्त गोलाकार, ओबडधोबड. काही लोकांचे नाही तर आतून असे कटलेले, पुढून असे झालेले वगैरे. ते शुक्रसारथीचे दात नाहीत. मोत्याच्या दाण्यासारखे एकसारखे असे लावलेले, माळेत ओवलेले मणी कसे असावेत तसं दिसते ती दंतपंक्ती. असं असायला हवं नॉर्मली. अगेन विदाउट यूज ऑफ एनी कॉस्मेटिक्स. कंसात हे आपलं किती समानम पूर्वेण चालूच ठेवावं लागणार आहे. नाही तर सगळी सारता केरात. मेकअप उतरवला की आसार आणि मेकअप लावल्यावर सार, सर्व सार. तर स्निग्ध वृत्त सारवान असतात. नुसत्या अपीअरन्स वरून कळणार नाही आपल्याला, पण अशा लोकांच्या मध्ये दाताचे जे विकार आहेत आत्ताच्या काळामध्ये येणारे, डिके वगैरे, विशेष करून आतून दात पोकळ होणं, भरलेले असणं वगैरे, हे कमी सापडेल. म्हणजे वयाच्या मागच्या काळामध्ये काही काही लोकांच्या मध्ये अशा प्रकारची हे दिसायची. वयाच्या 65-70 वर्षापर्यंत सुद्धा सगळे दात शाबूत. काही काही वेळेला विचारत, तुमची कवळी आहे का? नाही नाही, माझे खरे दात आहेत. आश्चर्य वाटायचं. असे लोक आम्ही बघितलेले आहेत. 65-70 वर्षापर्यंत सगळे केस काळे, एकही पांढरा दिस सापडणार नाही. अशा आमच्या वाड्यात बाई होत्या. विलक्षण आहे. मेंटेन करणं सोपं नाही. आताच्या काळात बघा 15-16 वर्षी पिकायला सुरुवात. आता जर 60-65 मध्ये जर का काळे केस दिसले तर पहिला प्रश्न काय, तुम्ही कलर लावता का? आणि छे, अजिबात नाही, असं खोटं बोलू नकोस. कोणतरी खरं मानेल. पूर्वी काळी होते लोक असे, कारण ह्या प्रकारच्या सारता शिल्लक होत्या. आता तुम्हाला वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. फोंड्यामध्ये मला आश्चर्य वाटलं ऐकल्यावरती सुद्धा, चाइल्ड डेंटिस्ट आहे. आणि त्याच्याकडे सुद्धा मुलांच्या दाढा फिलिंगचे वगैरे कामं असतात. मला आश्चर्य वाटलं. लहान पोरं 8-10 वर्षाची, त्यांना सुद्धा फिलिंग करावं लागतं. आता ही दाढ आत्ताच फील केलेली त्याची 40-50 पर्यंत टिकायची कशी? पेंढा भरलेला वाघच की तो. व्हेरी इंटरेस्टिंग केसेस आहेत.
मला म्हणजे कल्पनाच नव्हती की चाइल्ड डेंटिस्ट असू शकेल. आणि एवढी सुपर स्पेशालिटी झाली बघा. मॉडर्न मेडिसिन कुठं चाललंय बघा. काय रेट आहे स्पेशलायझेशनचा की चाइल्ड डेंटिस्ट. आणि म्हटलं क्रिटिकल काम आहे. मग हे लहान पोरांना फिलिंग करेपर्यंत हा वाचून बघायचं नाही. म्हणे आम्ही त्यांना छोटी छोटी सिटिंग देतो आणि पुन्हा गप्प करायला एक चॉकलेट देतो. म्हणजे ते पुन्हा ते दाताची वाट लावणार. बट व्हेरी इंटरेस्टिंग केसेस की एवढ्या लहान मुलांच्या मध्ये दापडत नाहीये. तर हे शुक्रसारतेमध्ये सारवान दात असणं, म्हणजे दाताचे विकार ह्या प्रकारचे जे आहेत, पोकळ होणं वगैरे, हे कमी सापडते. सम एका लाईनी जसे वर खाली नाही, पुढे मागे नाही. जणू काही सैनिकांची रांग कशी असते बघा. ते 26 जानेवारीला आपण संचलन बघतो, किती बघायला डोळ्यालाही बरं वाटतं ना. म्हणजे त्यांचे पाय इतके, हात पाय लईत हलत असतात. ते सॉक्स घातलेले असतात, त्याची हाईट सुद्धा एक सारखी असते. एक अशी स्ट्रेट लाईन मारली तर सगळे सॉक्स एका लाईनीत येतील. आपल्याला आश्चर्य वाटतं की कसं काय शक्य होतं. कडक शिस्त. 1 इंच इकडचा इकडे नाही होणार तो. तसे यांचे दात एकदम असे सार सम संहत शिखर दशना, एका ओळीत. जरा पुढं मागं नाही. दिसायला बरं दिसेल ना. संहत आणि संहती चांगली असते. कॉन्स्टिट्यूशन स्टाउट. शिखर दशना, शिखर म्हणजे त्याचा टॉप ऑफ द टीथ. हा जो असतो तो, त्याला क्राऊन म्हणतात डेंटिस्टच्या याच्यामध्ये. तो क्राऊन जो असतो बघा, काय नाव दिले, क्राऊन, मुकुट. शोभिवंत दिसला पाहिजे की नाही, तसा हा जो भाग असतो हा शोभायमान दिसला पाहिजे. अँड इट लुक्स लाईक दॅट इन शुक्रसार. पुन्हा दात हा अवयव आहे अस्थीचा, रुचक अस्थी, आणि शुक्रसारतेची लक्षणं तिथे रिफ्लेक्ट होतात. इंटरेस्टिंग केस आहे. काय कुठं बघायला सांगितलंय बघा. त्यानंतर प्रसन्न स्निग्धवर्ण स्वराहा. त्या वरच्या स्निग्धवर्ण स्वराला प्रसन्नत्व आलं इथं, कारण शुक्र हा प्रसन्न तर धातू आहे, सगळ्यात सारवान धातू, तेजोभूत आहे. त्यामुळे यांचा वर्ण आणि स्वर हा नुसता स्निग्ध नाही, प्रसन्न. बघितल्यानंतर डोळ्यांचं पारणं फेडेल असा, असं उद्गार आला पाहिजे. आणि एक प्रकारची प्रसन्नता जाणवते त्या वर्णामध्ये. प्रसन्न स्निग्धवर्ण स्वरा. भ्राजिष्णव हा, म्हणजे वर्ण जो असतो तो भ्राजिष्णू असतो. इट इज ग्लोईंग, नॉट डल. द ग्लो ऑफ द स्किन इज गुड. अपीअरन्स डल नसतो त्याचा. महास्फिचश्च, हे खूप पिक्युलियर साईन सांगितलंय. महास्फिचा, स्फिक्स तनोदर लंबनम, हे मेदविकृती तर येईल पण तिथे लंबन असेल, आणि त्या स्फिक बरोबर स्तन उदरांचं पण असेल, आणि ते लंबन आहे. इथे लंबन नाहीये. महास्फिचा, म्हणजे ते फॉर्म्ड असतात बटक्स, पण महा असतात, मोठे असतात. हे शुक्रसारथीचं लक्षण आहे. त्या प्रपोर्शन मध्ये व्यवहाय शक्ती चांगली असते. कशाचं प्रतीक आहे लक्षात घ्या. व्यवहाय शक्ती चांगली असण्याचं प्रतीक आहे ते. हे सगळे शुक्रसारथीची लक्षणं सांगितली. ॲज अ रिझल्ट ऑफ धिस, शुक्रसार पुरुष कसा असतात. स्त्री प्रियोपभोगा हा, बोथ द थिंग्स आर देअर. स्त्री प्रिय आणि स्त्री उपभोगा. स्त्रिया आकर्षितही होतात, हा एक भाग झाला. वुमन्स गेट अट्रॅक्टेड. आणि दुसरा, देअर सेक्शुअल अर्ज इज ऑल्सो ऑन दी हायर साइड. अधिक व्यवहार करून सुद्धा त्रास होत नाही.
स्त्री उपभोगा, कारण शुक्रसार आहे. त्यामुळे एरवी जर शुक्रसार नसेल तर तुम्हाला व्यवहार शक्ती कमी सापडते, तर इथं ती जास्त चांगली दिसणार आहे. बलवंत हा बलवान असतात. सुख ऐश्वर आरोग्य वित्त सम्मान अपत्य भाजश्च भवंती, आणि हे सगळं त्यांना प्राप्त होतं. सुख ऐश्वर आरोग्य वित्त सम्मान रिस्पेक्ट आणि अपत्य भाजश्च भवंती, अपत्य प्राप्ती पण होते. त्याच्यानंतरचा आहे सत्वसार. 7 धातूंच्या बरोबर 8वं सार सांगितलं ते सत्वसार. पुढे सत्व परीक्षा पुन्हा वेगळी येणार आहे, पण इथे सत्वसारथीचं वर्णन आधी सांगितलं मुळात. हे सत्वसारथीचं वर्णन विल बी इम्पॉर्टंट इन फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ बलमान विशेष ज्ञान. कारण अंगापिंडाने धिप्पाड असलेला माणूस सुद्धा सत्वसार नसेल तर त्याची विल पॉवर कमी असते असं सापडतं. अँड ही सकम्स टू द डिसीज रिलेटिव्हली अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. म्हणजे त्या अंगकाठीवरती जाऊ नका, ते हीनसत्व निघू शकतात. अनेकदा अशा लोकांच्या बायका तक्रार करत असतात, अहो हे दिसायला नुसतेच वाघासारखे येतो पण काळीच सशाचं आहे. हे म्हणण्यामागे हेतू काय असतो? काळीच सशाचं आहे म्हणजे सत्वसार नाहीत, भित्री आहेत, घाबरतात एवढ्या तेवढ्याने. केस घ्यायला लागलात की कळतं. दुनियेतले सगळे आजार मला झाले तसं त्याचा फील असतो, आणि आता मी कुठल्याही क्षणी जाईन. अशा लोकांना पहिली घाई असते मृत्यूपत्र करायची. वयाच्या 40शीत मृत्यूपत्र केलेले समजावं की हे सत्वसार नाहीत. पण एवढ्या लवकर कोण मरेल का? पण नाही, मृत्यूपत्र काय गॅरंटी कधी जाईल त्याची, मी आपलं करून ठेवलं. सत्वसारथीची खूप गरज आहे. 8 धातू सारवान असले आणि सत्व नसेल सार तर काय उपयोग नाही, कारण ह्या सगळ्यांना मिळून त्यांनी खाली सर्व सार सांगितलाय. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर ते कोणाला सत्वसार म्हणायचं? स्मृतिमंत. हा स्मृतिमंत लोक, दोज हु आर हॅव्हिंग गुड मेमरी, नॉट ऑफ मोबाईल बट ऑफ देअर ओन. आता एक करेक्शन करावं लागणार आहे, नाही तर तुम्ही कुणाला काय तुमची मेमरी कशी आहे? माझं ना 128 GB. अहो मोबाईलची नाही तुमची विचारली, मी काय लक्षात ठेवत नाही आहे ना. आता 128 GB आहे, कॅन बी एक्सपांडेबल टू 264. मी कशाला माझ्या डोक्यात ठेवू? आता असं झालंय काय, कुठलीच गोष्ट आपल्या स्मृतीत ठेवायची नाही, आणि मग ह्याच्या स्मृतीला व्हायरस लागला की बोंबलत बसायचं. म्हणजे एखादा पेपर मला इच्छा आहे बघूया की विथ मोबाईल ठेवायचा. काही मोबाईल काढून घ्यायचे नाहीत, घ्या बघूया सापडतंय का तुम्हाला. 1.5 तासाचा पेपर 1.5 तासात होतो का बघूया. होणार नाही, गॅरंटी. सापडवायच्याच वेळ जाईल. तसा विथ बुक सुद्धा पेपरची परवानगी दिली ना तर मला गॅरंटी आहे किती लोक पास होतील. सापडलं पाहिजे ना. चरक संहितेचा पेपर किंवा संहितेचा कुठल्याही संहितेचा पेपर हा विथ बुक लिहायची परवानगी द्यावी, त्या विचाराचा मी आहे. गॅरंटी आहे पेपर पूर्ण होणार नाही, शोधण्यातच वेळ जाईल. कारण पेपर असा काढू, हो विथ बुक असलं की पेपर तसाच काढणार ना आम्ही. एक झलक तुम्ही त्या क्विजच्या वेळेला बघितली होती. एक शब्द शोधायचा म्हणलं की कसं फाटते. बरं तिथं तर किती होते, 15-20 अध्याय होते, त्याच्यामध्ये सुद्धा गडबड होते. मग तुम्हाला जर विथ बुक पेपर दिला आणि लिहा म्हणलं तर सापडेल का? लोकांचा कॉमन सेन्स सुद्धा अनकॉमन होतो. मी अशी उदाहरणं बघितलेली आहेत. ते एकदा सूत्र पडलं, स्नेहमेव परम विद्यात दुर्बलानल दीपनम. आणि लोकांनी स्नेहविधीतलं सूत्र आहे म्हणून लिहिलं. म्हणलं अरे विचार वेड्यांनो, पेपर उत्तरार्धाचा लिहिता एवढं तरी डोक्यात ठेवा.
स्नेहविधी पूर्वार्धात येतो ना. हा कॉमन सेन्स सुद्धा नाही की आपण उत्तरार्धाचा पेपर लिहितोय, त्या पेपरात हे सूत्र आलंय म्हणजे हे पुढच्या 4 स्थानातलं असणार. हो ना, इंची कसी मधलं सूत्रस्थानातलं म्हणून धपाधप लिहिलंय. ही परिस्थिती आहे. त्यामुळे विथ बुक पेपर लिहायची परवानगी दिली तरी गॅरंटी नाही. काय आता स्मृती तशी राहिलेली नाही लोकांची, बिकॉज वी आर नॉट रिलाइंग ऑन इट. प्रॉब्लेम हा आहे की आपण संस्कारच करत नाही त्या स्मृतीवर. पूर्वानुभूतस्य अर्थस्य स्मरणं स्मृती आहे ना, पण पूर्वानुभूत अर्थच नाही आहेत तिथे काही. ते सगळे ह्याच्यात आहेत. म्हणून फुकट मिळालं तरी संहिता याच्यावर डाउनलोड करून घेतलेल्या नाही आहेत मी. अजूनही हेच घेऊन फिरतो आणि हित आहे ते वापरतो. मी ज्यांच्याकडे संथा घेतली, गणेश शास्त्री शेंडे, त्यांचं म्हणणं असं होतं की पाठांतर हे जिभेचं असायला पाहिजे म्हणायचे. ते स्मृतीचं पाठांतर दगा देतो. ते म्हणले म्हणजे काय, ते भट वगैरे येतात बघ म्हणले पूजा सांगायला, ते चुकतात का म्हणले कधी. त्यांचं ते चालू असतं. ते कॅसेट लावलेली असते, मध्ये मध्ये यजमानाला सूचना देत असतात, हळद कुंकू वाहा, पुन्हा त्यांची सूत्र सुरू, अक्षत वाहा, पुन्हा सूत्र सुरू, अक्षत वाहा हळद कुंकू वाहा मध्ये सूत्र चुकलं का नाही, कारण जिभेचं पाठांतर आहे. ती त्याचं काम करत असते. पूजा एकदा सत्यनारायणाची सुरू झाली, आचमन सोडा 3 वेळापासून जे सुरू होतं, केशवायन मा, माधवायन मा, नारायण मा, गोविंदायन मा, सुरू चुकतं का मध्ये का. पाठांतर जिभेचं असतं. स्मृतीवर जास्त रिलाय नसतात. तितक्या वेळा घोकलेलं असतं ते. सत्वसार माणूस हा स्मृतिमंत असतो. एकदा सांगितलं की लक्षात राहतं, जाणार नाही लक्षात. दुसरा आहे भक्तिमंत. हा भक्तिमंत लोक म्हणजे फक्त साधू संत का नाही, वन हू इज पॅशनेट अबाउट हिज प्रोफेशन ऑल्सो इज भक्तिमंत. वन हू लव्स हिज प्रोफेशन. देव कुणाला मानावं, कुणालाही मानता येतं ना. लोक रजनीकांतची देवासारखी पूजा नाही करत. डाऊन साऊथ जयललिताचं मंदिर बांधलं. दक्षिणेमध्ये जाल तर बऱ्याच नटनट्यांची मंदिरं सापडतील तुम्हाला. तो ट्रेंड आहे तिकडं. म्हणजे भक्ती कुणाची करत असतात ते, पण ती जी काय करतात ती मनापासून केलेली भक्ती. पॅशनेट अबाउट दॅट. अशी लोक आपल्या आजूबाजूला असतात बघा, ती सत्वसार असतात. मग ती देशभक्ती असो किंवा शास्त्रभक्ती असो, त्याच्यामध्ये एक प्रकारची पॅशन पाहिजे, एक कन्व्हिक्शन पाहिजे. कारण भक्तीमध्ये काय येतं की पूर्ण समर्पण आहे. हे केल्यानंतर मला काही मिळायला पाहिजे हा भावच नाहीये. हे त्या असं कोणाचं असतं का की नाही मी एवढा जप केल्यानंतर मला अमुक प्राप्ती झाली पाहिजे, अशासाठी कोणी जप करत नसतं ना. किंवा तसं करूही नाही. भक्तियुक्त अंतःकरणाने केला तरच पोचतो ना. त्या भक्तीने काय काय लोक आमच्या साधू संतांना प्राप्त झालेलं आहे. तुकारामांसाठी पुष्पक विमान आलं. त्या भक्तीच्या जोरावरती ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली. रेड्याच्या तोंडून वेद वदवले. कारण खात्री होती माझ्यातला आणि त्याच्यातला आत्मा एकच आहे. ही भक्ती होती. नाही तर शक्य झालं असतं का. तसं आमची जर भक्ती असेल, दृढ भक्ती असेल की मी आयुर्वेदच करीन, तर मला आयुर्वेद समजेल का नाही, समजेल. माझं सत्वसार होईल का नाही, होईल. कमी पडते आमची भक्ती. इथं जे सांगितलेलं आहे ते पूर्ण खरं आहे असं समजण्याचीच भक्ती पहिली कमी आहे. पुढचं सोडूनच द्या. प्रत्येक गोष्टीविषयी लेकिन किंतु परंतु हे इतके आहेत की त्याच्या पलीकडे आम्ही जाऊच शकत नाही आहोत. म्हणून परमकुशल वाग्भटाला शेवटी सांगावं लागले की इदम आगम सिद्धत्वात प्रत्यक्ष फलदर्शनात मंत्रवत संप्रयोक्तव्यम न मीमांसेम कथंचना. हे बोलून गेला तो.
त्यालाही किती लोकांनी पिडला असेल प्रश्न विचारून का असं होत नाही. आमच्या प्रज्ञेचं विशोधनच होत नाही, त्यामुळे भक्ती बसत नाही आमची. मागचे संस्कारच आम्ही विसरू शकत नाही. सत्वसारतेमध्ये तो भाव आहे, भक्तिमंत असायला हवा. पॅशन अबाउट युअर फील्ड हे आहे का नाही बघा. आत्ताच्या काळात काय तपासायचं ते. वी आर नॉट कन्सर्न्ड अबाउट हिज रिलिजन, हिज कास्ट, क्रीड और हू ही फॉलोज एक्सेट्रा एक्सेट्रा. आपल्याला त्याची काय घेणं देणं नाही. आपल्याला भक्ती तपासायची म्हणजे त्याची कामावर किती आहे, whether he is satisfied with what he is doing or not, and how much he love passionately that particular thing. का ते आपलं करायचं म्हणून करतोय. आणि मग ती जर भक्ती तिथे नसेल, पॅशन नसेल, तर ही जस्ट ड्रॅगिंग हिमसेल्फ थ्रू द टाइम. तर मग अशांनी तिथून बाजूला व्हावं. आपल्याला ज्याच्यामध्ये आपलं मन रमतंय ती गोष्ट करावी. तर हे लोक तसे असतात. कोण? सत्वसार, भक्तिमंत. एखाद्या गोष्टीवर भक्ती जडली की ते श्रद्धेने ते करत राहतील. कृतज्ञ असतात, कृतघ्न नाही. थोड्या फरकाने शब्द बदलतो, अर्थ पूर्ण वेगळा होता. केलेल्याची जाण असलेले, जाण ठेवणारे. A person who is satvasar will not betray others at any point of time. Will remember the help he got from anybody any point of time in his life. Will not forget. केलेल्याची जाण ठेवतात. And if possible, they will repay it in some way or other. ते महत्वाचं आहे. तशी संधी आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला ते देता आलं पाहिजे. तुम्हाला जर कोणीतरी ज्ञान दिलं असेल तर संधी मिळाल्यानंतर ते तुम्ही दुसऱ्याला दिलं पाहिजे. हा कृतज्ञतेचा भाव आहे. आपल्याकडेच आपलं ठेवणं, दुसऱ्याला न देणं, हा कृतज्ञतेचा भाव नाही. मला जे कळलं ते दुसऱ्याला सांगितलं, हाही भाव त्याच्यातला आहे. प्राज्ञा, हा प्राज्ञ असतात, प्रज्ञावंत, बुद्धिमान, पण शुद्ध बुद्धीचे. इथं अपेक्षित ते विशुद्ध बुद्धी. आता जर तुम्ही बघितलं तर समाजामध्ये विकृत बुद्धीचेच लोक जास्त सापडतात आणि त्यांना बुद्धिवंत म्हणलं जातं. आश्चर्य आहे. अनेक डिबेट्समध्ये वगैरे या दिवसांमध्ये तुम्ही बघितले असतील असले तथाकथित बुद्धिवादी, त्यांना काहीच समाजात चांगलं दिसत नाही हो. अक्षरशः म्हणजे ते स्वतः टोलेजंग बंगल्यात राहत असतात, IAC कारमधून फिरत असतात, 5 स्टार हॉटेलमध्ये उभे बसलेले असतात. त्या डिबेटचे सुद्धा पैसे चेक आला का नाही, चेक आला तरच येईल वगैरे सांगितलेलं असतं. असे सगळ्या सुखासीन आयुष्य जगणाऱ्या लोकांना समाजामध्ये प्रचंड भूक, गरिबी, भ्रष्टाचार वगैरे दिसत असतो. आश्चर्य वाटतं मला, कुठं दिसतो, कधी जातात ते झोपडपट्टीत बघायला. म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी कारस्थान करून गरिबी हटावच्या ऐवजी गरीब हटाव केलेला असतो आणि मग ते बुद्धिवंत म्हणून बसतात. समाजातल्या बुराई उनके ऊपर चर्चा करने के लिए सब बुरे लोग इकट्ठा आते. ते प्राज्ञ नाही आहेत. प्रज्ञा ही विशुद्ध बुद्धीला लावलेली संज्ञा आहे, जी तुम्हाला सम्यक ज्ञान करून देते, योग्य ज्ञान करून देते. तिलाच प्रज्ञा म्हणता येईल ना. हे सगळे प्रज्ञापर आधी आहेत, हे प्रज्ञावाले नाही आहेत लोक. आणि त्यामुळे या लोकांना तुम्ही बघितलं तर समाजामध्ये काहीच चांगलं नाही असं वाटत असतं. विचारलं तर तुम्ही आम्ही लोक जगत असतो की असे काय मोठे त्रास आपल्याला असतात तेव्हा, जे ह्यांना दिसतात आणि आपल्याला दिसत नाही, त्या समाजाचा भाग असून. नाही बाबा, आपल्याकडे ती दृष्टीच नाही. ही दृष्टी आहे ती विकृत दृष्टी आहे, वाईट बघायची. असल्या बुद्धीचा काही उपयोग नाही आहे. आपल्यात सुद्धा असले काही विकृत बुद्धिवान आहेत ज्यांना आयुर्वेदातलं चांगलं काही दिसत नाही. आहेत बघा, तुमच्या पाहण्यात येत असतील, ऐकण्यात येत असतील.
की सूर लावतील तो बेसूरच असेल. अशा काही काही दारुण अनुभवांमधून आम्ही गेलेलो होतो. एका सेमिनारमध्ये 4 लेक्चर्स 4 वेगवेगळ्या वैद्यांची झाली आहेत आत्तेक चिकित्सेवरती. आणि नंतर एक बाई उठतायत, तिथल्या एक एचओडी, आणि त्या सांगतायत की हे सकाळपासून आपण ऐकतोय सगळं आत्तेकचं, पण आयुर्वेदात काय आत्तेक चिकित्सा नसतेच बाबा. झालं का? मिठाचा खडा दुधात सगळ्यांचं तोंड पडू केलं. एचओडी म्हणजे बुद्धिभेद किती करतील बघा. आयुर्वेदाच्याच महाविद्यालयात त्या आयुर्वेदाची डिग्री घेतलेली, हे आयुर्वेदातले कन्हैया कुमार आणि उमर खालिद आहेत, लक्षात घ्या. इथलाच पैसा खायचा आणि यालाच नावं ठेवायची. आयुर्वेदातले कन्हैया कुमार आहेत. तो कसा त्या JNU मध्ये सगळं सरकारी मदतीवरती खातो पितोय. घोडा आता 40ला आला तरी अजून शिकण्याचं नाव नाही, पूर्ण झालं नाही. त्याची 12वी झाली 1992 मध्ये म्हणे, आणि तो अजून PhD करतोय. कधी होणार आहे देव जाणे. त्याचं सरकारी मदतीवर चालू आहे आपलं वरबाडणं. तसे हे लोक आहेत. आयुर्वेदच त्यांना नाव पैसा सगळं मिळवून देतोय आणि ते आयुर्वेदाला शिव्या घालतात. हे प्राज्ञ म्हणता येतील का सांगा? यांचं सत्व सारवान आहे का? सॉरी टू से, दिस इज अ फॅक्ट. म्हणजे 2 लेक्चर नंतर त्या बाईंनी हे आखलेचे तारे तोडले. त्याच्यानंतर जो वैद्य वरती चढला होता स्टेजवरती, त्यांनी त्यांचे जे काय वस्त्रहरण केलंय ते ह्या कानाने मी ऐकून धन्य झालो. ते व्हायलाच हवं होतं. आणि ही वॉज द राईट पर्सन टू डू दॅट. ही वॉज अ सिनियर वन अमंगस्ट अस. आम्ही तरी त्यांच्या पुढे ज्युनियर होतो तेव्हा त्या मानाने. ते ॲट पार होते. त्यांनी बरोबर त्यांचं वस्त्रहरण केलं काय करायचं ते. बट नीड्स टू बी गिवन देअर अँड देअर, देन अँड देअर. आणि हे सत्वसारतेचं लक्षण नाहीये, ही प्रज्ञा नाहीये, ही विकृत बुद्धी आहे. आम्ही आमच्या शास्त्रावर भक्ती प्रेम नाही केलं तर दुसरे करणार आहेत. आमच्या आईबापांची निंदा नालस्ती आम्ही चौकात उभं राहून करायला लागलो तर लोकही शिव्या घालतील की नाही त्यांना? का नाही घालणार? हा मुद्दा आहे. म्हणजे सत्वसारतेची लक्षणं कशी दिसतात. जो कधी अशा ठिकाणी आपली बुद्धी वाया नाही घालवणार, चांगल्या गोष्टीला लावेल. आहे म्हणून विकृत वाया नाही घालवायची. ते प्राज्ञा आहे. शुचय हा, शुचिता फक्त शारीरिक स्वच्छता नाही, मानस शौच पण अभिप्रेत आहे. मनामध्ये वाईट विचार न येणे, अहिंसा, सत्य, अस्तेय, ह्या ज्या गोष्टी आहेत, यमनियम जे सांगितलेत त्याचं पालन करणारे. मनशौच म्हणजे ते आहे की स्वप्नात सुद्धा वाईट विचार करू शकत नाही. दॅट इज मनशौच. क्रोधाधिक इमोशन्स नाही आहेत त्यांच्या ठिकाणी. अननेसेसरी कुणाच्या बद्दल राग, लोभ, द्वेष असं नाही पाहिजे. ती शुचिता ही सत्वसारतेत अभिप्रेत आहे. महोत्साह, दक्षा, महोत्साह पुन्हा सत्वसारतेमध्ये लक्षण आहे की प्रचंड उत्साह असतो. देअर वर्किंग कॅपॅसिटी इज अनमॅच्ड. दक्ष असतात बट दे आर अलर्ट, ऑलवेज अलर्ट. त्यामुळे कुठली बारीकशी दुर्घटनेचा वास लवकर पहिला लागतोय ना, अँड दे सेव्ह इट फ्रॉम हॅपनिंग. कारण ऑलवेज अलर्ट. तर दक्ष असतात. धीरा हा, धीर असतात, धैर्यवान. कॅन स्टँड टू द क्रायसिस or difficult situations and come out of it. दुसऱ्यांनाही धीर द्यायला असे लोक बरे असतात. स्वतः धैर्यवान असतातच, दुसऱ्यांनाही धीर देतात. There are so many people around us who have gone through bad times and they stand
with others also in their bad times. They are the real ones who can be called as satvasar. समर विक्रांत योधिनहा. तर त्या काळी युद्ध खूप व्हायची. आताचा काळ तसा शांतताप्रिय आहे, उठसूट युद्ध होत नाहीत, म्हणून हा शब्द त्यांनी वापरलाय. समरे विक्रम्य युध्यंती ती समर विक्रांत योधिनः. One who shows his real steel in the war. You can take in a common man's life, handling difficult situation with great control over mind is also a good virtue. Otherwise you will see people getting cracked under pressure. The one single reason, if you see in the younger generation, which is making them to take decisions of suicide, is depression. Because they can't handle the stress, they can't sustain to the competition. आणि याची गरज आहे आज त्याच्यावर काम करण्याची. काय कमी पडतंय? लढण्याची ताकद कमी पडते. We are groomed in a overtly protective environment and not exposed to the outer world. So when we get exposed, we are like shelterless. सैरभैर अवस्था होते आपली. ही होती आज. हा गुण तिथे लक्षात येणारा गुण आहे. समर विक्रांत योधिना. प्रत्येक जण काही युद्धात जाऊन लढणारा नाहीये, अपेक्षितही नाही. बट वन हू कॅन स्टँड टू द क्रायसिस. तो प्रत्येक वेळी दंगलीतच क्रायसिस पाहिजे असं नाहीये. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात अवघड, तेव्हा सस्टेन होणं अँड कमिंग आउट ऑफ दॅट पॉझिटिव्हली इज अ गुड व्हर्च्यू. इज अ व्हर्च्यू ऑफ सत्वसार. हातपाय गाळून बसायचे जणू काय आयुष्य संपलं. म्हणून रिझल्ट नंतर बऱ्याच लोकांना काठ्या लावून उभं करावं लागतं आम्हाला. एखादा विषय झाला, कळला, निघाला नाही की बघ जगणू काय रूम मध्ये स्वतःला कोंडून घ्यायचं, मुसमुसून रडायचं, ह्याच्यावर रडके फोटो पाठवायचे, व्हिडिओ पाठवायचे. नाव इट इज आय एम फिनिश्ड वगैरे, स्टेटस फेसबुक. काय आहे असे प्रसंग सगळ्यांवरती येतात. आमच्या लहानपणी असं झालं की जरा बाजूला जाऊन असं की कानफाटात देऊ का दोन, चाल ये जेवायला इकडं. कशी नाही भूक. समजावणं भागत नव्हता. आणि 2 फटके. हे आता जे मी म्हटलं ना ओव्हरटली प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंट ते असेल. बाहेरची जर हवा लागली की गेलं, इमिजिएटली यू बिकम शेकी. युद्धामध्ये जायचं कसं असतं, शिकवलं पुष्कळ आहे, पण जाऊन तिथे तलवार आपल्यालाच लावावी लागते ना. ते काय मोबाईलचा गेम नाहीये इथं बसून खेळायचं आणि ते खेळतायत, आपण फक्त बटणं दाबायची, असं नसतं. उद्याचा पेपर मला अवघड जाणार आहे ह्या भीतीने आजची रात्र झोप न लागणे, रडारड करून सगळ्यांना जागा ठेवायचं. प्रत्येक परीक्षेमध्ये मला एक इमर्जन्सी कॉल असतो. कोणीतरी असं वेळी अवेळी पालक घेऊन येतात, अहो ते बघा ना कसं करते, कसा करतो वगैरे. आणि त्याच्यात बहुतेक वेळा हे असतं, संभाव्य उद्याचा पेपर अवघड जाईल या भीतीने आधी गाळणं झालेली असते. म्हणजे समोर यायचंय, अजून उतरायचे आधीच हातपाय गाळणे. सीदंती मम गात्राणी. अर्जुनाची काही परिस्थिती काय झाली होती, समोरच कौरवांचं सैन्य बघून सीदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती.
ती अवस्था कृष्ण विषाद योगाची परीक्षेत बऱ्याचदा अवधी होते. आणि मग काठ्या घालून उभं करायचं, काहीतरी समजावून. आणि मग बघावं तर तो पेपर चांगल्या गुणांनी पास होतो आपण. म्हणजे ही आधीची फिअर होती ती खरी होती का? पण हे सत्वसारथीचं लक्षण नाही हे त्या माणसाने समजून घ्यावं आणि पुन्हा असं होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करावे. यू हॅव टू मेक युअर माइंड स्ट्रॉंग. दिस कॅनॉट हॅपन एव्हरी नाउ अँड देन. वन्स इट हॅपन्स, ओके, आय गॉट द अलर्ट, आय हॅव टू करेक्ट माय सेल्फ. तर ते समरविक्रांत योधीनं आहे. त्यक्त विषाद हा विषाद ज्यांनी त्यक्त केलेला आहे. शब्द काय वापरलाय बघा, त्यक्त विषाद हा. काही लोक असे असतात समाजामध्ये की दुःख त्यांच्या वाऱ्यालाच फिरकत नाही. पण म्हणतो काय सुखी माणूस आहे ना, कधीच मी याला दुःखी बघितला नाही. त्याला विचारलं की नाही, मी येऊनच देत नाही दुःखाला जवळ. ऑलवेज पॉझिटिव्ह. काही काही पोरं आम्ही इतकी पॉझिटिव्ह बघितलेत. माझा एक सिनियर होता, आमच्या बरोबर फायनल इयरला अपियर झाला. आमचा खूपच मोठा सिनियर तो, 2-4 बॅच आधी कधीतरी ऍडमिशन झालेली आणि क्रॉनिक स्टुडंट. आमच्या वेळेला होते, आता नाही आहेत तसे राहिलेले. आता एक्का दुक्का कधीतरी फार 10-12 वर्षांनी दृष्टीस पडतो. म्युझियम पीस म्हणून जपून ठेवा. आमच्या वेळेला खूप असायचे असे. काय त्यांना घाई नसायची पास व्हायची, पण निवांत चाललेला असायचं. आणि त्याचा एक बालरोग फक्त सुटला, बाकीचे सगळे विषय राहिले. मी आपलं त्याचं सांत्वन करायला म्हणून गेलो. मला मित्र होता चांगला. म्हटलं वाईट झालं. तो म्हटलं काय नाही, पुढच्या वेळेला एक कमी झाला. हाऊ यू टेक इट. बालरोग फक्त सुटला होता, पण ही वॉज टेकिंग इट पॉझिटिव्हली. नेक्स्ट टाइम आय हॅव टू अपियर, वन सब्जेक्ट इज लेस. म्हटलं 5 काही वाईट झालेलं नाही बघ, एक झाला विषय माझा, पुढच्या वेळेला 4च उरले. त्यक्त विषाद हा. दुःख करायचंच नाही, आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहायचं. कला आहे, सगळ्यांना जमत नाही. काही काही लोक असतात असे, ऍक्च्युअली काय नाही, त्यांना फरक पडत नाही. पास झालोय ना, ओके, ते बाकीचं ते बघतच नाहीत कुणाला किती मार्क काय, त्यांच्याकडे काही लक्ष नसतं. मी पास आहे, चल आज आपण पिक्चर टाकू. त्यक्त विषाद आहे. अरे तुला इकडे ग्रेस लागले, पास आहे ना. हे जे लोक असतील हे सत्वसार आहेत, लक्षात घ्या. काय बुद्धीचं सार कमी असलं तरी सत्वाचं चांगलं आहे. दुःख विसरता आलं पाहिजे. त्यक्त विषादाचा अर्थ तो आहे, कारण विषादो रोगवर्धनानाम अग्र्यम. त्याच्या अपोजिट हे लोक असतात, त्यामुळे रोग जवळ फिरकत नाही, आनंदी राहतात. यांना काय रोग बी होत नाही तसं नाही, पण झाला रोग तरी त्याचं दुःख दिसणार नाही तुम्हाला. अनामत चाललेलं असतं, त्याचंच काम तो करतोय, माझं मी करतोय. त्यक्त विषादा. सुव्यवस्थित गती गंभीर बुद्धी चेष्टा हा. गती गंभीर सुव्यवस्थित गती, सस्टेन्ड मॅनरनी ते जात असतात. त्यांचं कंट्रोल असतो सगळ्या गोष्टींवरती. दे हॅव बेटर कंट्रोल ऑन देअर लाईफ. केव्हा काय करायचंय काय नाही, गोल्स ठरलेले असतात. अँड दे सेल्डम अचीव देअर, फेल टू अचीव द गोल्स. ते बरोबर असतं त्यांचं. दे हॅव देअर फोकस इन प्लेस. आणि तशीच गंभीर बुद्धी चेष्टा मोजून मापून असतात. एव्हरीथिंग इज मेजर्ड, रिस्पॉन्सेस आर मेजर्ड. कुठे जास्त कमी नाही, जसा असायला पाहिजे तेवढाच. मग नोबडी विल गेट हर्ट बाय देअर रिस्पॉन्सेस ऑल्सो. कल्याण अभिनिवेशिनश्च सत्वसारः. आणि कल्याण अभिनिवेशिनः असतात.
त्यांचं फक्त असं नसतं की माझं कल्याण व्हावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं. इट इज ऑलवेज देअर efforts are in that direction, that they will serve interests of others also, not only theirs. सगळ्यांचं कल्याण होऊ दे. देवाकडे सुद्धा मागताना देवा सगळ्यांना पास कर असं म्हणतील. परीक्षा सगळ्यांचीच आहे ना, सगळ्यांना पास कर. स्वतःसाठी नाही मागणार काही, फक्त दे आर सत्वसार. तेषां स्वलक्षणैः गुणा व्याख्याता. त्याच्यानंतर आता हे सगळे सार झाले. सर्व साराची लक्षणं काय आहेत बघा. म्हणजे सप्तधातूंची सार आणि सत्वसार. इफ ऑल दिस इज प्रेझेंट, द कलेक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्वसार, तत्र सर्वैः सारैः उपेताः पुरुषा भवन्ति अतिबलाः. अतिबलवान होतो, बल ऑफ हायेस्ट ऑर्डर. इथं अति शब्दाचा अर्थ विकृतीच्या अर्थाने घ्यायचा नाही, तो उत्तम बल. परम सुखयुक्ताः. परम सुखयुक्त. There is absolutely no worry in this person's life. He is living his life very happily. क्लेशसहाः. क्लेशसहाः. सर्वारंभेषु आत्मनि जात प्रत्ययाः. म्हणजे काय तर दे आर सेल्फ कॉन्फिडंट अबाउट डुईंग थिंग्स. सर्व आरंभेषु, कुठलीही गोष्ट सुरू करताना आत्मनि जात प्रत्यय, ही ज्याला मी कारण होईल असं त्यांना वाटत असतं. दॅट आय कॅन डू इट. कारण हा कॉन्फिडन्स विल सेल देम थ्रू. इफ यू डोंट बिलीव्ह इन युअर सेल्फ यू कांट डू एनिथिंग. सो बिलीफ, सेल्फ बिलीफ हा सर्वसारातून येणारा बिलीफ आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की लोक प्रचंड मोठी मोठी कामं करून गेलेले आहेत. तो मध्ये एक सिनेमा कुठला आला होता ना, त्या एकट्या माणसाने दगड फोडून रस्ता तयार केला आपल्या घरात, याच्यासाठी, गावासाठी. कुणाला वाटलं असेल, पण त्याला वाटत होतं आय कॅन डू इट, आणि ही मेड इट हॅपन. तर अशी ती लोक असतात. हा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे, आय कॅन डू इट, इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट कम्स इन सर्वसारता. कारण सगळे धातू हे सारवान आहेत, सत्वसार आहे. सो दॅट पर्सन विल फील दॅट देर इज नथिंग इम्पॉसिबल फॉर मी इन दिस वर्ल्ड. ह्या सेल्फ बिलीफ येईल त्याला, अँड दॅट विल हेल्प हिम इन डुईंग थिंग्स विच आर अदरवाईज कन्सिडर्ड टू बी इमॉर्टल्स, नॉट पॉसिबल. ते तो करू शकतो. अगेन कल्याणाभिनिवेशिनः. कल्याणाभिनिवेशी, सगळ्यांचं कल्याण व्हावं ही इच्छा तिची असणार आहे. ही विल वर्क फॉर एव्हरीबडी, द गुड फॉर एव्हरीबडी, अपलिफ्टमेंट फॉर एव्हरीबडी. स्थिर समाहित शरीराः. स्थिर समाहित शरीर असतं. सुसमाहित गतयः. एव्हरीथिंग ही डुईंग इन अ कंट्रोल्ड मेजर. अननेसेसरी हेस्ट नसतो, अननेसेसरी स्लोईंग डाऊन नाही. जसं पाहिजे ज्या गतीत करणं आवश्यक आहे काम, त्याच गतीत करेल. दॅट कम्स इन सर्वसार. सानुनाद स्निग्ध गंभीर महास्वराः. स अनुनाद, इकोईंग साऊंड असतो, आवाजाला वजन असतं. स्निग्ध, गंभीर आणि घुमणारा आवाज. महास्वरा. आता भीमसेन जोशींचा आवाज आठवा. त्या आवाजाचं जे काय वजन होतं आणि पोच होती, विलक्षण होती. म्हणजे भले भले तिथे नतमस्तक का व्हायचे ते ऐकले की कळायचं. म्हणजे बाकीच्या लोकांचे आवाज ज्या याला फाटतील पूर्ण, तिथे यांचा आवाज उचलून उंच जाऊन स्थिर राहायचा. साधी गोष्ट नाही आहे. आणि त्यात आवाजाला अनुनाद असणं, तो घुमणारा आवाज असा पाहिजे.
की लाऊडस्पीकर शिवाय सुद्धा बोलल्यानंतर समोरच्यांना असं करायला लागता कामा नये. हे त्या आवाजाचं वैशिष्ट्य असायला हवं. सो सानुनाद स्निग्ध गंभीर महास्वरा, मोठा आवाज असतो, पिच मोठा असतो आवाजाचा. सुख ऐश्वर्य वित्तोपभोग सम्मान भाजा, ह्या सगळ्या गोष्टींचं ची प्राप्ती त्याला होते. सुख ऐश्वर्य सन्मान रिस्पेक्ट एव्हरीथिंग कम्स हिज वे. मंद जरसहा, हे दोन विषय आपण सुरुवातीला घेतले होते. मंद जरसहा आणि मंद विकारा. द प्रोसेस ऑफ एजिंग विल बी स्लो, नॉट ॲज फास्ट ॲज इट हॅपन्स इन अदर्स. अँड ऑल्सो मंद विकारा, हे विकार होणार नाही तसं नाही. दे विल बी ऑफ लो इंटेन्सिटी, कारण धातुबल चांगलं आहे. इट कॅन फाईट विथ द डिसीज, मॅनिफेस्टेशन ॲज वेल ॲज रेझिस्टन्स टू द डिसीज. त्यामुळे मंद विकार आहे. प्रायः तुल्यगुण विस्तीर्ण आपत्त्याः चिरजीविनश्च. तुल्यगुण अपत्य म्हणजे त्याच्या गुणासारखेच गुण असलेली अपत्य जन्माला येते. हे सर्वसारतेमुळे होऊ शकेल, विसदृश नाही होणार. अनेक उदाहरणं तुम्हाला अशी दिसतील समाजामध्ये की तो माणूस कुठेतरी शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा त्याच्या कुठल्या तरी बिझनेसच्या क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये अत्युच्च पदावर असतो, सगळं मान सन्मानाने युक्त, आणि त्याचा एखादा मुलगा मुलगी वगैरे ही मेंटली रिटायर्ड तरी असेल, हे असेल. असं का होतं? इथं तो उलट सांगतोय की जितका तो बाप से बेटा सवाई होईल, सगळे गुण घेऊन जन्माला येईल. लाईक फादर लाईक सन, लाईक मदर लाईक डॉटर. नुसतं असंच नको, राग येतो. तर सगळे गुण त्या अपत्यामध्ये तुल्य गुण विस्तीर्ण अपत्य आणि विस्तीर्ण भरपूर अपत्य असतील आणि ती एकसारखी त्याच्यासारख्याच गुणांनी युक्त. आताच्या काळामध्ये जेनेटिक्स बोलतोय ना तो. सिबलिंग्स जे असतील, तुमची मुलं जी असतील ती एकसारखी असतील रंगरूपानी वगैरे सुद्धा, आणि बाकीचे भाव बुद्धी चारित्र्य गुण ऑल विल बी आयडेंटिकल. असं असणं हे खूप दुर्मिळ असतं, पण ते सर्वसारतेमध्ये प्राप्त होणार आहे. आतो विपरीताः तु असाराः, त्याच्या विपरीत सगळे आसार. इथपर्यंत सारतेचं वर्णन बघितलं, त्याच्या विपरीत सगळे आसार. आणि मध्यानां मध्यैः सारविशेषैः गुणविशेषा व्याख्याता भवन्ति. Those who are showing moderate qualities of individual dhatu sarata, they will be called as madhyasar. It's an exercise of individual dhatu sarata first to be examined, then satvasar, and then again sarvasar, and then you arrive at a conclusion that whether the person is having uttama sarata, asarata or madhyasarata. तुमचं धातूंचं वेगळं वेगळं हे असू शकतं की काही धातूंची मध्यसारतेची लक्षणं मिळाली, काही उत्तम सार सापडले, काही असार मिळाले. बेस्ड ऑन दॅट यू विल बी कन्क्लुडिंग अबाउट सारता. हिअर वी हॅव फिनिश्ड विथ सारता. पुढच्या याला संवहन परीक्षा बघूया.